तुमच्या गाडीचं ॲव्हरेज चांगलं मिळण्यासाठी गाडीमधला एअर फिल्टर साफ असणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण ॲक्टिवा मधला एअर फिल्टर रिप्लेस कसा करायचा ते पाहूयात. सर्वात आधी गाडीची डिक्की उघडून घ्या. मग आतमधले दिसणारे 2 12 mm चे आणि बूट मधले 2 10 mm चे बोल्ट्स उघडून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने बॉडी लिफ्ट होईल. कारच्या बोनेट प्रमाणेच आतमध्ये तुम्हाला असं स्टँड दिसेल ज्यावर तुम्ही गाडी माउंट करा. गाडीच्या डाव्या बाजूला असा बॉक्स दिसेल ज्याच्यामध्ये एअर फिल्टर असतो. यावरचे 6 स्क्रूज ओपन केले की तुम्हाला आतमध्ये हा एअर फिल्टर दिसेल. जुना एअर फिल्टर पाहून मी स्वतः थक्क झालो, कारण इतका खराब झाला होता. मग नवीन ओरिजिनल कंपनीचा फिल्टर ओपन केला आणि त्यासोबत असे सीलिंग रबर सुद्धा यातच मिळाले. नवीन आणि जुन्या एअर फिल्टर मधलं कंपॅरिझन तुम्ही पाहू शकता. एअर फिल्टर बॉक्स मध्ये आणि त्याच्या पॅनलला व्यवस्थित हवा मारून आणि कपड्याने साफ करून घेतलं. मग सीलिंग रबरचे पॅकिंग लावले आणि नवीन एअर फिल्टर सुद्धा त्याच्या जागी बसवून टाकला. सगळे स्क्रूज आणि बोल्ट्स आपापल्या ठिकाणी लावले आणि झालं. इतकं सोपं होतं. गाडीच्या सर्व्हिसिंग मधल्या या बेसिक गोष्टी मला घरच्या घरी स्वतःलाच करायला आवडतात. अगदी मोठा काही बिघाड वाटत असेल तरच मी गाडी मेकॅनिक कडे घेऊन जातो. अशाच बेसिक सर्व्हिसिंग रिलेटेड DIY प्रोजेक्टसाठी गाडी फॉलो करा.